मंडळी, गेल्या काही वर्षात आपण बघतोय की लहान मुलांचं वागणं बदलत चाललंय. काही वेळा ते असं वागतात की शिक्षकांना आणि पालकांना देखील आश्चर्य वाटतं. एखादा छोटा मुलगा किंवा मुलगी सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मीडियावरती उद्धट वागताना दिसतात आणि मग त्यावर आपण म्हणतो की मुलं इतकी उद्धट कशी झाली आहेत, त्यांचे संस्कार कुठे गेलेत. मंडळी, गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच एका मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यात तो मुलगा कोण बनेगा करोडपती या टीव्ही शोच्या सेटवर होता आणि तिथं प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट वागताना तो दिसला. आता तो मुलगा असं का वागत होता आणि सध्याची मुलं इतकी उद्धट का झाली आहेत, त्यामागची कारणं काय आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, प्रसिद्ध टीव्ही शो कोण बनेगा करोडपतीचा एक एपिसोड आला आणि त्यामध्ये असलेला इशित भट नावाचा अवघ्या 10 वर्षांचा एक लहान मुलगा खूप चर्चेत आला. त्याच्या चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तो प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी खूप उद्धटपणे बोलला होता आणि त्याचीच एक क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. बच्चन यांच्याशी उद्धटपणे बोलल्यामुळं तो खूप ट्रोल देखील झाला होता. त्याच्या या उद्धट वागण्यामुळं त्यांनी अनेक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळं सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. त्याच्या अशा वागण्यामुळं पॅरेंटिंग आणि मॅनर्स यावर चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर इशितनं माफी मागितली आणि सांगितलं की त्याचा हेतू उद्धटपणाचा नव्हता, तर तो खूप घाबरला होता आणि त्यामुळे त्याचं बिहेवियर चुकीचं दिसलं. खरं तर त्याचं असं वागणं बघून अमिताभ बच्चन देखील चकित झाले होते. त्यांनी शांत राहून परिस्थिती हाताळली, ज्यामुळे त्यांचं कौतुक झालं. पण या घटनेमुळे इशित भट सोशल मीडियावर निगेटिव्ह वेनं खूप ट्रोल झाला. पण मंडळी, प्रश्न हा आहे की अवघ्या 10 वर्षांचा मुलगा इतका उद्धट कसा वागला आणि हे फक्त इशित बद्दलच आहे का? तर असं अजिबात नाहीये. खरं तर सध्याच्या काळात अशी कित्येक मुलं आहेत जी उद्धटपणे वागू लागली आहेत. ती प्रचंड रागीट आणि चिडचिडी झाली आहेत. लहान मुलांच्या अशा उद्धटपणे वागण्याची अनेक कारणं आहेत, जी आज आपण जाणून घेणार आहोत. गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये राग येण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचा परिणाम म्हणजे ही लहान मुलं त्यांच्या आई वडिलांना देखील उद्धट बोलतायत, त्यांच्यावर लहान सहान गोष्टीला घेऊन चिडचिड व्यक्त करतायत. त्यांनी सांगितलेलं काम व्यवस्थित न ऐकता स्वतःच्या मनाला वाटेल त्या चुकीच्या गोष्टी ते सर्रास करताना दिसतात. पण ही लहान मुलं असं का वागतात? तर काही मानसोपचार तज्ज्ञांच्या मते स्क्रीन टाइम मध्ये झालेली वाढ, सेपरेट कुटुंब पद्धतीमुळे नात्यामध्ये आलेला दुरावा आणि पालक आई वडील त्यांच्या नोकरीमध्ये व्यस्त असल्यामुळे दुरावलेला संवाद, शैक्षणिक ताण, त्याचबरोबर भीतीदायक पुस्तक वाचणं किंवा सतत चित्रपट पाहणं या लहान गोष्टी मुलांमधील येणाऱ्या रागाला कारणीभूत ठरत असतात. गेल्या काही काळामध्ये मोबाईलचा वापर खूप वाढलाय. आपण बघतो की लहान मुलं देखील मोबाईल हातात दिल्याशिवाय जेवत नाहीत की झोपत नाहीत. सोबतच लहान वयातच मुलांना सोशल मीडिया वापरण्याचं व्यसन लागतंय. त्यामुळे अनेक मुलं वेगवेगळ्या ऍप्सवर स्वतःचे अकाउंट तयार करतात. त्यामुळे ही मुलं सतत आपल्या आणि इतरांच्या पोस्टला किती लाईक आलेत, किती कमेंट आलेत याची कंपॅरिझन करतात. अनेकांचे आई वडील दिवसभर कामावर गेलेले असतात. त्यामुळे मुलांचा आणि पालकांचा संवाद दुरावला जातो. ज्यावेळी बोलायचं असतं त्यावेळी त्यांना जवळची व्यक्ती मिळत नाही. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी आई वडील दोघंही नोकरी करतात आणि स्वतःला नोकरीत गुंतवून घेतात. परिणामी संध्याकाळी घरी आल्यावरती पालकांना मुलांशी गप्पा मारायला वेळ नसतो. अशा अनेक कारणांमुळे मुलं उद्धट बनतात. घर हे मुलांच्या जीवनातलं पहिलं सामाजिक स्थान असतं आणि आई ही मुलाची पहिली गुरु असते, जिथं ते पहिले सामाजिक नियम, आदर, संवाद शिकतात. त्यामुळे पालकांची वागणूक, घरचं वातावरण, संवादाची पद्धत याचा मुलांवरती मोठा परिणाम होतो. मंडळी, सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट देवप्रमोद व्हिबी यांच्या द इम्पॅक्ट ऑफ पॅरेंटिंग ऑन अडोलसेंट अग्रेशन या संशोधनात असा निष्कर्ष निघालाय की सपोर्टिव्ह पालक असतील तर मुलांमध्ये अग्रेशन कमी होतं, पण या उलट धाकात ठेवणारे पालक असतील तर मुलं उद्धटपणानं वागू शकतात. तसंच पॅरेंटल कम्युनिकेशन अँड डिसिप्लिन स्टाईल्स ॲज प्रेडिक्टर्स ऑफ अडोलसेंट अग्रेशन या संशोधनात सांगितलंय की पालकांचं खुलं बोलणं, प्रेमपूर्ण वागणं आणि यात योग्य रीतीनं मॉनिटरिंग केलं तर मुलं ते गुण घेतात. तर स्ट्रिक्ट पॅरेंटिंग असेल तर मुलांचं वागणं बदलतं. मंडळी, आता मुलं मोठ्या प्रमाणावर डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडली गेली आहेत. सोशल मीडिया, व्हिडिओ, ॲप्स, गेम्स, ऑनलाईन संवाद याचा परिणाम मुलांच्या मनोवृत्तीवर, वर्तनावर आणि संवादावर तर हमखास पडतो. अलीकडे एका संशोधनात म्हणजेच सोशल मीडिया ऑन अग्रेशन अमंग टीनेजर्स इन सिलेक्टेड स्कूल ऑफ रायपूरमध्ये 13 ते 19 या वयोगटातील 60 विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला होता. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार जितका सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिवापर तितकंच मुलांमध्ये अग्रेशन जास्त वाढतं. या संशोधकांच्या मते सोशल मीडिया आणि लहान मुलं याचा डायरेक्ट संबंध येतो आणि त्याचा थेट लहान मुलांवर परिणाम होतो.
एका संशोधनात म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन सोशल मीडिया यूज अँड अडोलसेंट अग्रेशन मध्ये असं आढळलंय की सोशल मीडिया अजिबात वाईट नाहीये, पण त्याचा दुरुपयोग, अतिवापर, अटेन्शन सिकिंग, ताण, चिंता या गोष्टी वाढले की अग्रेशन वाढू लागतं. मंडळी, आता लहान मुलांमधलं हे वाढतं अग्रेशन कमी करायचं असेल तर काय पर्याय आपण करू शकतो? मुलांच्या वागणुकीवर घरचं वातावरण, पालकांची मुलांना हँडल करण्याची पद्धत आणि त्यांना मिळणारा डिजिटल अनुभव याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून सगळ्यात आधी पालकांनी घरात हसतं-खेळतं वातावरण तयार करणं गरजेचं आहे. लहान मुलांशी प्रेमाने बोलावं, जेणेकरून त्यांच्यातील अग्रेशन कमी व्हायला मदत होईल. आता आजच्या काळात मुलं बराच वेळ मोबाईलवर टाइमपास करत असतात. त्यामुळे त्यांना वास्तविक जगाचं भान अजिबात नसतं. त्यामुळे त्यांना वेळीच आवरणं सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. सोबतच ऑनलाईन दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी नेहमी खऱ्या असतात असं नाही. याची जाणीव लहान मुलांना नसते. त्याच्यामुळे जवळच्या आणि आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांना ती जाणीव करून देणं गरजेचं आहे. यासोबतच स्क्रीन टाइम कमी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. मोबाईल, गेम्स किंवा सोशल मीडियावर खूप वेळ टाइमपास केल्यामुळे मुलं चिडचिडी होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे आणि रिकाम्या वेळी ग्राउंडवरचे खेळ खेळायला भाग पाडलं पाहिजे. याबरोबरच मुलांना स्वतःच्या भावना व्यक्त करणं, इतरांचं ऐकणं, कुणाचं मन न दुखवता सर्वांशी आदरानं वागणं या गोष्टी पालकांनी शिकवाव्यात. जेणेकरून मुलांमध्ये सभ्यता येईल आणि मुलं रूढ वागणार नाहीत. मंडळी, यातला सर्वात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलं ही मोठ्यांचं अनुकरण करत असतात आणि हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं शिक्षण देखील असतं. पालक, नातेवाईक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती आदरानं आणि संयमानं वागत असेल तर मुलं देखील तेच अनुकरण करतील आणि हे सगळं लक्षात आलं की मुलं शांत, समजूतदार होण्यास मदत होईल. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.